तर सध्या रावसाहेब दानवे तसंच कल्याण काळे या लोकांनी देखील मतदान केलेलं आहे, पाहूयात। हे दृश्य आपण बघतोय, भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी देखील जालन्यामध्ये मतदान केलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला कल्याण काळे हे देखील उमेदवार आहेत, त्यांनी देखील महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांनी देखील मतदान केलेलं पाहायला मिळत आहे। उमेदवारांचं भवितव्य आज ईव्हीएम मध्ये कैद झालेलं आहे। जालन्यामध्ये हे दोन उमेदवार आपण बघतोय, रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे या दोघांनी मतदान केलेलं आहे। प्रतिसाद, त्यांचे चेहरे आणि एकूणच वातावरण जर बघितलं तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मी 4 लाख मतापेक्षा जास्त मतांनी निवडून येईल। महाराष्ट्रामध्ये आमच्या 45 जागा निवडणार आहे। देशभरामध्ये आम्ही 400 पार आमच्या मित्र पक्षासह करणारे। 100% मला विश्वास आहे यावेळेला मी त्यांना हरवणार। त्याचं कारण असं आहे की या राज्यातला किंबहुना या जालना जिल्ह्यातला जो मतदार आहे, चीड आणि नाराजी या सरकारबद्दल किंबहुना या 25 वर्षे राहिलेल्या खासदारांबद्दल मोठ्या प्रमाणात असल्यामुळे 100% जीत यावेळेला निश्चितपणाने माझी होईल याची मला खात्री आहे। ही दृश्य आपण अहमदनगरमधून बघतोय। उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद झालेलं आहे। एका बाजूला सुजय विखे पाटील महायुतीचे उमेदवार त्यांनी देखील मतदान केलंय, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी देखील मतदान केलेलं आहे। मला माहित नाही त्यांनी किती लोकांना पाकिट दिले, त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे। त्यांचे पाकिट म्हणजे पाकिट दिलं कोणी हा पहिला प्रश्न। जनतेने पाकिट नाकारलं म्हणजे त्यांनी दिलेलं नाकारलं का अजून कुठं दुसरीकडून बारामतीहून आलं होतं का पारनेरहून आलं होतं याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवं। आज दोन्ही व्हिडिओ वेगळे वेगळे आहेत आणि त्याला कोरिलेट करायचा प्रयत्न केला जातो। नगर जिल्ह्याला काल कळालं सगळं आणि हे धनशक्तीचा तर वापर तर इतका महाभयंकर केला। माझ्या या दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये पैशाचा पाऊस पडला काल। माझ्याकडे भाजपच्या कार्यकर्त्याला तर सध्या गाडीत 8-9 लाख रुपये सापडले। तिकडे शिवसेनाच्या शिंदे साहेबांच्या गटाच्या तालुका प्रमुखाच्या गाडीत पैसे सापडले। अशा तर अनेक पैसे सापडल्याच्या घटना झाल्या। आणि आता ही दृश्य आहेत पुण्यामधली। पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ महायुतीचे उमेदवार त्यांनी मतदान केलेलं आहे। रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, त्यांनी देखील मतदान केलं आहे। तर वसंत मोरे हे वंचितकडून उभे आहेत, त्यांनी देखील मतदान केलेलं पाहायला मिळत आहे। असं मी ठरवलं होतं की मी कधी कोणावरती टीका नाही करणार। माझ्या महायुतीने मला उमेदवारी दिली आहे। मी व्यक्तिगत उमेदवार म्हणून काय काम केलं हे लोकांसमोर ठेवेल आणि मी भविष्यासाठी खासदार झाल्यानंतर माझ्या पुण्याचा विकासाचा विचार काय केला आहे तो मी लोकांपुढे ठेवलाय, मांडलाय। लोक त्यालाच मत देतात, असं काही ते करून होत नाही ना। खऱ्या अर्थानं आज मला इतका प्रचंड आनंद होतोय की या गल्लीत मी लहानाचा मोठा झालो आणि ह्या गल्लीतच लोकसभेचा उमेदवार आज मतदान करतोय आणि पहिल्या नंबरचंच बटन आहे। बटनवर दाबताना इतका आनंद झाला की ह्या गल्लीमधनं मी आज दिल्लीपर्यंत जाणार आहे आणि या गल्लीचा मला पूर्णपणे आशीर्वाद आहे, पुणेकरांचा आशीर्वाद आहे। फक्त पक्ष बदललाय, माणूस अजून तोच आहे। वसंत मोरे बदललेला नाही आहे। वसंत मोरे आजही मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे की मी पहिल्या दिवशीच सांगत होतो की मनसेचा पहिला खासदार महाराष्ट्रातला कोण होईल तर वसंत मोरे होईल। आता फक्त वंचितचा पहिला खासदार कोण होईल तर वसंत मोरे होईल पुण्यात। आणि ही छत्रपती संभाजीनगरमधली दृश्यात एका बाजूला संदीपान भुमरे हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत, ज्यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता। चंद्रकांत खैरे हे ठाकरे गटाचे नेते आणि इम्तियाज जलील हे एमआयएमचे उमेदवार आहेत। हे तिघेही उमेदवार मतदान करताना पाहायला मिळतात। कोण वाटतं तुम्हाला? मला तगडं आव्हान जलीलचं वाटतं। बाकी कोण नाही। आज मतदानाचा दिवस आहे आणि आज सांगतो, याच्या आधी सांगितलं की जलील हे तगडं आव्हान आहे। फार काही तगडं नाही, म्हणजे नंबर 2ला कोण राहतं हे त्यांच्या त्यांनी ठरावं। नंबर 2ला कोण 4 तारीख को मालूम पड़ेगा कौन मैदान में था, कौन मैदान में है और कौन मैदान में आने वाला है। मैं आपको कहूँगा कि गद्दारों को कोई भाव देता नहीं, मदद करता नहीं और उनको भाव देता नहीं, लेकिन जो प्रामाणिक है, मैं तो प्रामाणिक हूँ, एक निष्ठ हूँ। देखिए, चंद्रकांत खैरे साहब ट्राइड एंड टेस्टेड है। यहाँ की शहर की और ज़िले की जनता ने उन्हें कई साल तक उन्हें आजमाया है। अब वो दोबारा मैदान में आए हैं और ये कह रहे हैं कि मेरा आखिरी इलेक्शन है, मुझे दे दो करके। उसमें देखिए, आपका आखिरी इलेक्शन हो सकता है, लेकिन ये ज़िले के 5 साल का सवाल है। आणि ही बीडमधली दृश्य पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणे या दोन्ही उमेदवारांनी मतदान केलेलं आहे।
विकासाचं राजकारणच जिंकलं पाहिजे, देशाच्या हिताचं राजकारण जिंकलं पाहिजे. या देशाला स्थिर सरकार आणि विकसनशील नेता आवश्यक आहे आणि त्यांना तो हवा आहे आणि त्याच पद्धतीने गेले 10 वर्ष जनता मतदान करत आहे. तशीच मतदान बीडमध्ये करेन. एक समूह म्हणजे किंवा एक जात म्हणजे जातपात नाहीये, फक्त त्यांना भावनिक करून तो मुद्दा करून एक कुठले तरी पर्टिक्युलर समूह एकत्र करण्याचा हा विलवाना प्रयत्न आहे. त्याच्यामुळे हा प्रयत्न त्यांचा हाणून जनतेने पाळलेला आहे आणि पूर्ण जाती धर्माच्या सर्वांनी मला मतदान करायचं ठरवलेलं आहे. निकालानंतर कळेल की यांना काय झालंय. आणि रावेरमध्ये रक्षा खडसे आणि श्रीराम पाटील हे 2 मुख्य उमेदवार आहेत आणि त्यांनी देखील मतदान केलेलं आहे. मतदान करावं, आपल्याला जो योग्य उमेदवार वाटेल त्याला करावं, पण मतदान नक्की आपण सगळ्यांनी करावं. काय वाटतं, मागच्या 2 टर्म तुम्ही चांगली लीड जी आहे ती घेतलेली होती, यावेळी तीच लीड कायम राहील किंवा अधिक वाढेल, काय विश्वास काय वाटतो? नक्कीच मतदान ह्यावेळेस वाढेल, मतदानाची टक्केवारी वाढेल आणि त्यामुळे माझी लीड सुद्धा वाढेल. त्यांचं ते कामाच्या घरातला प्रश्न आहे, त्यामुळे ते प्रचारात उतरणार आणि त्यांचा अनुभव मोठा आहे, दांडगा आहे, त्यामुळे त्यांना ते करणं जरुरीचं आहे. शेवटी विजयाचा काय विश्वास आहे? विजय 100% होणार. हा जनतेचा विजय आहे आणि हा 100% जनतेचा विजय कोणी रोखू शकत नाही. जनतेच्या पुढे कुठली ताकद जास्त नाही आहे. मावळमध्ये श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे पाटील यांच्यात मुख्य लढत आहे. दोघांनी मतदान केलं आहे. आज माझा विजय 100% विजयाची मला खात्री आहे. विरोधक काय बोलतात, विरोधकांनी काय केलं याहीपेक्षा मावळची जनता ही विकासाबरोबर आहे. मावळची जनता या गेल्या 10 वर्षामध्ये मी केलेलं काम, त्या कामाबरोबर आहे. मला 100% खात्री आहे. या निवडणुकीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातला मतदार हा माझ्या बाजूने कौल देईन आणि मी 100% लोकसभेमध्ये पोहोचेल. ही लढाई एक सरळ लढाई आहे. याच्यामध्ये निश्चितच मतदार राजांना गेल्या 10 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये कुठलीच कामं झाली नाहीत आणि मतदार राजा सुज्ञ आहे आणि मला असं वाटतं की नक्कीच हा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने देईल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या चिन्हासमोर बटन दाबून हा मतदार राजा निश्चितच महाविकास आघाडीच्या बरोबर राहील. शिरूरमध्ये देखील अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील यांच्यात मुख्य लढत आहे आणि या दोघांनी देखील मतदान केलं आहे. याकडून जर इतक्या ज्येष्ठ वयस्कर लोक काही चांगल्या गोष्टी हे फॉलो होत असतील तर मला आनंदच आहे त्या गोष्टी. 100% मायबाप जनतेनं निवडणूक हाती घेतलेली आहे, त्यामुळे मायबाप जनता हे ठरवेल आणि विजयाचा नक्की विश्वास आहे. 3 दिवसापूर्वी मला माहिती होतं, त्यांच्या अंतर्गत सूत्रातून मला माहिती मिळाली की ते असं काहीतरी नाटकबाजी करणार आहे की ती त्यांनी आता केली आहे. तसं काही नाही. सरकारी यंत्रणा अतिशय दक्ष आहे. मला सुद्धा आतमध्ये सोडताना 4 ठिकाणी चौकशी करण्यात आली. तुम्ही मनापासून पराभव स्वीकारलेला आहे, त्यामुळे आता त्याच्यावर फारसं काय विचार करू नका. जळगावमध्ये स्मिता वाघ आणि करण पवार यांच्यात मुख्य लढत. दोघांनी देखील मतदान केलं आहे. मला विश्वास आहे की जनता 100% स्वीकारेल, कारण मी पूर्वी केलेल्या वेगळ्या पदांवरचं काम जनतेच्या आजही लक्षात आहे. त्यामुळे काम करणाऱ्या व्यक्तीला जनता नक्कीच मदत करेल, आशीर्वाद देईल. ठाकरे गटाविरुद्ध भाजपाचा थेट सामना रंगतोय. काय वाटतं ते जनता कोणाच्या बाजूने असेल? जनता आमच्याच बाजूने असेल, कारण आम्ही विकासाची कास धरून काम करतो आहोत. मोदीजींनी केलेलं काम आमच्या समोर आहे, जनतेसमोर आहे आणि विकास हाच दृष्टिकोन ठेवून आम्ही काम करतोय. त्यामुळे जनता विकासाच्या पाठीमागे राहील हा विश्वास आहे. संघर्ष मोठा होता. 3 कॅबिनेट मंत्री, 4 आमदार विरोधात होते, मोठे पदाधिकारी विरोधात आहे. परंतु आम्ही लढवय्या वृत्तीचे कार्यकर्ते आहोत आणि ज्या पक्षात आम्ही गेलोय, आमचे नेते उद्धव साहेब केवढा मोठा संघर्ष करताय हा उभ्या महाराष्ट्र या ठिकाणी बघतोय. आज या ठिकाणी आनंद होईल इतिहास जर झाला तर, कारण की हा मोठा संघर्ष मी या ठिकाणी निवडला आणि निकालाची इतिहास घडण्याची प्रतीक्षा राहील. शिर्डीत सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब वागचौरे यांच्यात मुख्य लढत होते. दोघांनी देखील मतदान केलेलं आहे. आणि हिना गावित आणि गोवाल पाडवी नंदुरबारमधून उभे आहेत दोघे देखील उमेदवार आणि त्यांनी देखील आपलं मतदान केलेलं आहे.